हाय, विद्या अमोल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आलो आहे बर्ड व्हॅली उद्यानाला। तर हे बर्ड व्हॅली लेक आहे, खूप छान आहे। इथं तुम्हाला बोटिंगची सोय आहे, पर पर्सन 50 रुपये आहे। खूप मस्त असा बघ। चला आपण ब्लॉगला सुरुवात करूयात। हे उद्यान पिंपरी चिंचवडमध्ये आहे। याचं टायमिंग रात्री 7 पर्यंत असून तिकीट पर पर्सन 20 रुपये आहे। इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे। त्याचबरोबर चिल्ड्रनसाठी लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे। तर तुम्ही पिंपरी चिंचवड साईडला कधी असाल तर या गार्डनला अवश्य भेट द्या। बाहेर संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि ओव्हरऑल बघा हे असं गार्डन तुम्हाला स्टार्टिंगला दिसतं। तर आम्ही ते बघत बघत आतमध्ये गार्डनला निघालो। गार्डनच्या आतमध्ये नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती। आम्ही जस्ट व्हिजिट करण्यासाठी आलो होतो। तर स्टार्टिंगला हे इथे तुम्हाला तिकीट दाखवावं लागतं, मगच एंट्री भेटते। तर आम्ही इथे तिकीट दाखवून आतमध्ये गेलो। जाताना असे तुम्हाला पॉपकॉर्न आणि आईस्क्रीमचं दुकान आहे। मग इथे आतमध्ये आम्हाला जाताना हे बोर्ड दिसले, त्याच्यामध्ये आम्हाला बोटिंगचे तिकीट 50 रुपये आहे असे दिसले। त्याच्यावरून आम्हाला थोडासा अंदाज आला की आतमध्ये बोटिंगची सुद्धा सोय आहे। तर इथे आम्हाला गेल्यावरती समजले की इथे पर पर्सन 50 रुपये देऊन बोटिंग करायची सोय आहे। बर्ड व्हॅली उद्यानामध्ये बर्ड व्हॅली लेक आहे हे आम्हाला आत गेल्यानंतर समजले। त्या लेकमध्ये तुम्हाला बोटिंग आहे, पर पर्सन 50 रुपये। इथे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला लाईव्ह जॅकेट देऊन तुम्हाला बोटमध्ये बसवलं जातं। तर हे आहे लेकचा पूर्ण ओव्हरऑल व्ह्यू। बर्ड व्हॅली उद्यानामध्ये लेझर शो असतो, त्यासाठी हे सिटिंग अरेंजमेंट आहे। इथून तुम्ही बसून लेझर शो बघू शकता। तर चला आता मी तुम्हाला ओव्हरऑल गार्डन दाखवते। ह्या लेकच्या बाजूने पूर्ण राऊंड शेपमध्ये असं केलेलं आहे, जिथून तुम्ही चालत पूर्ण लेक बघू शकता। लेक आहे, लेकला बोटिंग सुद्धा सोय आहे, तुम्ही इथे येऊन बोटिंग करू शकता। तुम्हाला इथे फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी जागा आहे। हे बघा बाजूने असे तुम्ही व्हिडिओ शूट किंवा फोटोशूट करू शकता। तर चला मी तुम्हाला आतून उद्यान कसं दिसतं ते दाखवते। लहान मुलांना खेळण्यासाठी अशी इथे खेळणी आहेत। तर तुम्ही फॅमिली ट्रिप साठी इथे येऊ शकता। फॅमिलीसोबत तुमच्या लहान मुलांच्या सोबत इथे टाईम स्पेंड करण्यासाठी येऊ शकता। इथे बघा तुम्हाला खेळण्यासाठी। तर मी सुद्धा चालले खेळायला। तर मला असा हा एक झोका भेटला, तिथे मी थोडासा टाईम स्पेंड केला। संध्याकाळची मस्त हवा सुटलेली असते आणि तुम्हाला इथं मस्त मजा येते। बाजूला तुम्हाला अशी बसण्याची गार्डनची जागा आहे, तिथे खुल्यामध्ये हवा खूप छान सुटते। बघा संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप छान अशी हवा सुटलेली आहे। तर खूप भारी वाटतं तुम्हाला। तर बाजूला लेकमध्ये जाण्यासाठी अशी खाली उतार होता, तिथून आम्ही आता खाली लेकच्या इथे जाण्याचे ठरवलं। तर आम्ही वाट काढत असे लेकपर्यंत निघालो। खालून खूपच मस्त याचा व्ह्यू दिसतो। तर इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता किंवा निवांत बसू शकता। मस्त असं लेकच्या शेजारी बसून तुम्हाला हे असे बर्ड बघता येतात। हे असे बर्ड येतात तुमच्या इथे जवळ, त्याचे तुम्ही फोटो काढू शकता। तर चला थोडा टाइमपास झाल्यानंतर आता आम्ही वरती निघालो। बाजूलाच अशी त्याच मध्ये रिकामी जागा आहे, या कधीतरी बघण्यासारखं आहे। सनसेटचा टाइम झालेला, तर आम्ही ठरवलं आता सनसेट बघूनच जायचं। तर बघा आता तुम्हाला इथून मस्त सनसेट दिसतो उद्यानामधून। उद्यानाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप भारी होता। बघू शकता तुम्ही सिटीमध्येच आहे, पण सिटीच्या बाहेर असल्यासारखं फील येते इथे। एकांतासाठी निवांत आणि आपल्या फॅमिली ट्रिपसाठी पण छान आहे हा स्पॉट। तुम्ही 5 नंतर कधी पण या, मस्त बोटिंग करायला सुद्धा आहे। तर मला हा आवडला उद्यान, मस्त होतं। चिंचवड आणि निगडीच्या जर तुम्ही बाजूला असाल तर हा उद्यान खूप भारी आहे। आणि तुम्हाला जर थोडं बोटिंग आणि लेझर शो बघायचा असेल तर खूप छान आहे। पार्किंग आपल्याला 5 रुपये आहे टू व्हीलरसाठी आणि आपलं तिकीट आहे फक्त 10 रुपये। लेझर शोचं आहे 20 रुपये। बोटिंगसाठी वेगळे चार्जेस आहेत, ते 50 रुपये आहे। तर तुम्ही इथे येऊ शकता फॅमिलीसोबत, एक एन्जॉय करण्यासाठी भारी गार्डन आहे।
तर आपण आलो आहोत बर्ड व्हॅली उद्यानाच्या बाजूला असलेल्या स्काय वॉकला। जर तुम्ही एखाद्या नवीन किंवा वेगळ्या स्पॉटच्या शोधात असाल तर हा व्लॉग तुमच्यासाठीच आहे। हे थोडे हटके आणि वेगळे कन्सेप्ट असलेले गार्डन आपल्या पिंपरी चिंचवडमध्येच आहे। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूयात। आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान। येथे 20 रुपये पर पर्सन तिकीट घेऊन एंट्री केल्यानंतर तुम्हाला स्टार्टलाच खूप छान असं एंट्री दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला गार्डनचं नाव लिहिलेलं दिसेल। येथे तिकीट चेकिंग होतं, जिथे तुम्हाला तिकीट दाखवून एंट्री भेटते। या उद्यानाची मी संपूर्ण माहिती या व्लॉग मध्ये सांगणार आहे, तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा। हे गार्डन संध्याकाळी 4 वाजता ओपन होते, पण याचा खरा व्ह्यू तर रात्री अंधार पडल्यावरतीच दिसतो। याचं लोकेशन आहे सेक्टर नंबर 18 पिंपरी चिंचवड पुणे। नियरचं लोकेशन आहे बर्ड व्हॅली उद्यान। इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती हे लोकेशन आहे। तर हा व्लॉग माझा पूर्ण बघा, ज्याच्यामध्ये मी पूर्ण हे स्काय वॉक तुम्हाला फिरवून दाखवते। स्काय वॉक मध्ये मधी हे छत्री सारखे लाइटिंग केलेले आहे, जिथे लोकांचं मेन अट्रॅक्शन येथे फोटो काढणे आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोक बरेच येतात। या स्काय वॉकला रात्री इतकी गर्दी असते की आता वीकेंड नसताना सुद्धा खूप गर्दी असते। तर तुम्हाला यायचे झाले असल्यास थोडा अंधार पडल्यानंतर या, पण याचा लास्ट टायमिंग आहे रात्री 8 वाजता। रात्री 8 नंतर हे गार्डन बंद होतं किंवा तिकीट कधी मिळत नाही। तर चला थोडी मी सुद्धा या गार्डनचा व्ह्यू बघते। या गार्डन मध्ये मेन फील घेण्यासारखं इथे लाइटिंग असून येथे खूप छान असं रात्री हवा सुटते, त्यामुळे या स्काय वॉकला वेगळाच आनंद मिळतो। स्काय वॉक मधील हे लाइटिंग बघा, चेंज होतं आणि त्याचा व्ह्यू बघण्यासारखा असतो। हे लोकेशन व्हिडिओ शूट साठी खूप छान आहे, तर तुम्ही माझ्यासारखे येथे येऊन व्हिडिओ काढू शकता। इंस्टाग्रामवरच्या रील ठेवण्यासाठी किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी हे लोकेशन खूप छान आहे। तिथे तुम्ही माझ्यासारखे असे भारी व्हिडिओ बनवू शकता। वरून तर आपण लोकेशन बघितलं, तर चला मी आता तुम्हाला खालील गार्डन मध्ये जे व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवते। हे स्काय वॉक 3 टप्प्यामध्ये आहे। एकदम वरती त्याच्या मिडलला आणि खालच्या साईडला एक गार्डन सुद्धा आहे, जिथे आपल्याला एंट्री नाहीये, पण तुम्ही बघू शकता लोक कशी फोटो वगैरे काढत आहेत। आणि हे तिथे मेन एंट्रन्सचं अट्रॅक्शन आहे। तर हे बाजूला असं गार्डन आहे एकदम खाली, तिथे लोकांना असं बसण्यासाठी आहे। हे फोटो काढण्यासाठी तिथे ठेवलेलं आहे, तर लोक इथे फोटो काढतात। इथे लाइटिंगमुळे खूप छान असा फोटो येतो। तर बाजूला दोन्ही साईडला राईट आणि लेफ्टला गार्डनच्या हे असं ठेवलेलं आहे फोटो काढण्यासाठी। तर लेफ्ट साईडला थोडी गर्दी कमी होती, तिथे मी थोडं फोटोशूट केलं। तर बघा माझं फोटोशूट, तिथे खूप छान असे। सेकंड टप्प्यातून खालच्या गार्डनचा व्ह्यू तुम्हाला असा दिसतो, ज्यामध्ये डॉल्फिन किंवा फिशच्या तोंडातून पडणारा वॉटरफॉल किंवा कारंजा दिसतात। हे तुम्हाला एंट्री नाहीये, पण खूप छान असं त्यांनी गार्डन डेकोरेट केलेलं आहे। त्यामध्ये स्टोन वर्क सुद्धा केलेलं आहे, भारी अशा स्टोनचे तिथे तुम्हाला एक स्ट्रक्चर केलेलं दिसेल। तर तुम्हाला हा व्ह्यू बघण्यासाठी इथे यावं लागेल या PCMCच्या गार्डन मध्ये। मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली की एंट्री फीला तुम्हाला कॅशच पेमेंट करावं लागेल। इथे गुगल पे किंवा फोन पे नाहीये। तर थोडी गर्दी सुद्धा जास्त असते, त्यामुळे तुम्ही वीकेंडला येऊ नका। वीकडेज मध्येच एवढी गर्दी आहे, तर वीकेंडला खूप गर्दी असणार आहे। तुमच्या फॅमिली सोबत किंवा लहान मुलांच्या सोबत जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर हे स्काय वॉक बेस्ट ऑप्शन आहे। बाजूलाच गार्डन मध्ये असा एक प्रोजेक्टर लावलेला आहे, ज्याच्यावरती तुम्हाला त्यांचे फोटो आणि काही मेसेज दाखवले जातात। त्याच गार्डन मध्ये लहान मुलांना अशी खेळण्यासाठी सुद्धा खेळणी ठेवलेली आहेत, तिथे सुद्धा लहान मुलांना टाइमपास म्हणून खेळता येतो। रात्रीच्या वेळी व्हिजिट करण्यासाठी PCMC मध्ये खूप छान असं हे लोकेशन आहे। तर तुम्ही येथे आलात तर तुम्हाला बाजूलाच असलेलं बर्ड व्हॅली उद्यानाला सुद्धा भेट देता येईल।
तर माझा हा व्लॉग आवडला असल्यास माझ्या व्लॉगला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा। बाजूलाच असा नियमांचा बोर्ड सुद्धा लावलेला आहे, तर तुम्ही या लोकेशनला खरंच आवर्जून भेट द्या। खूप छान असं लोकेशन आहे, मला तर एक्सपिरियन्स भारी होता। मी यासाठी 10 आउट ऑफ 10 देईन। आणि बाजूलाच अशी पार्किंग सुद्धा आहे जी की फ्री मध्ये आहे। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्हीसाठी सुद्धा पार्किंग आहे। बाहेरून हे उद्यान असं दिसतं, बाजूलाच तुम्हाला खाण्यासाठी दुकानं सुद्धा आहे। तिथे मी असा एक चहाचा ब्रेक घेतला आणि विशेष म्हणजे या गार्डनला तुम्हाला खाण्याच्या वस्तू नेण्यासाठी अलाउड केले जाते। तर त्यामुळे माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया पुढच्या